नमस्कार. रात्रीचे 12:20 होत आहेत. 3 मे 2026 सुरू झालेले आहेत. जालन्यातील संभाजीनगर प्रभागामध्ये लाईट नाही. विशेष करून या विषयावरती 2 ते 3 दिवसापूर्वी बुलंदसेनेचे पक्षप्रमुख व जालना लोकसभेचे नेते संतोष कोल्हे यांनी जिल्हाधिकारी आसिमा मित्तल यांना जालन्यातल्या लाईटीबद्दलचा प्रकार सांगितला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आसिमा मित्तल यांनी सांगितलं होतं 1 मे 2026च्या अगोदर की संबंधित मुख्य अभियंत्यासोबत बैठक घेऊन यावर तोडगा आम्ही काढू. पण अद्याप हा तोडगा निघाला नाही आणि जालन्यातली लाईट गेलेली आहे. अर्थात प्रियदर्शनी कॉलनी, संभाजीनगर, भोकरदन नाका या भागात काही ठिकाणी लाईट आहेत तर काही ठिकाणी लाईट नाही. वास्तविक बघता बुलंदसेनेचे नेते संतोष कोल्हे यांनी सांगितलं 3 मे 2026चा नाशिक मुंबईचा दौरा झाल्यावर 4 मे 2026ला जालन्यात आल्यानंतर MECBच्या मुख्य अभियंत्याचा आणि त्या संबंधित खात्याचा मंत्र्याचा बुलंदसेना स्टाईलनेच याचा जबाब घेतला जाईल आणि मुख्य अभियंत्याला कोर्टात ओढलं जाईल. कारण यांनाही शॉट देण्याची गरज आहे. सोरीचा बुलंद आवाज, TV बुलंदसेना. आपण बघतोय मध्यरात्रीचे 12:25 होत आहेत. जालन्यात लाईट गेलेली आहे नवीन भागामध्ये. TV बुलंदसेना यूट्यूबवर लाईक करा. धन्यवाद.